नमस्कार, मी निखिल द पॉलिटिक्समध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. 5 डिसेंबरला महायुती सरकारला 1 वर्ष पूर्ण झालंय आणि त्यानिमित्तानं अनेक एजन्सीज या स्वतःचे सर्व्हेज आणि स्वतःचं जे ॲनालिसिस आहे वर्षभराच्या सरकारच्या कामगिरीबद्दलचं ते प्रकाशित करतायत. त्यानिमित्तानं आजचा हा व्हिडिओ आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण लोकमत, पुढारी आणि सकाळ या माध्यम समूहांनी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेणारे जे सर्व्हे प्रकाशित केलेले आहेत त्याबद्दल चर्चा करणार आहोत. या तीनही सर्व्हेजमध्ये नक्की सरकारच्या कामगिरीबद्दल काय म्हटलंय, किती लोक समाधानी आहेत, किती टक्के लोक असमाधानी आहेत, सरकारच्या कुठल्या योजना लोकांना आवडतायत, कुठल्या योजनांवर ते समाधानी नाही आहेत, अशा सगळ्या प्रकारची माहिती या सर्व्हेजमध्ये आलेली आहे. त्यामुळं या तिन्ही सर्व्हेची एकत्र चर्चा करणं इथं महत्त्वपूर्ण ठरतं आणि त्यासाठीचा आजचा हा व्हिडिओ आहे. या तीनही सर्व्हेजमध्ये नक्की काय आलंय याची चर्चा करण्याच्या आधी आपण हे सर्व्हे नक्की कशा प्रकारे करण्यात आले होते, कधी म्हणजे कोणत्या कालावधीत करण्यात आले होते आणि या सर्व्हेची सॅम्पल साईज काय होती, या सगळ्यांबद्दल चर्चा करूयात. सुरुवातीला लोकमतने जो सर्व्हे केलेला आहे तो सर्व्हे ध्रुव रिसर्च या नामांकित राष्ट्रीय पातळीवरच्या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीसोबत केलेला आहे. जवळपास 9,800 मतदारांशी संपर्क साधून हा सर्व्हे करण्यात आलेला आहे आणि या सर्व्हेची विशेष गोष्ट म्हणजे यामध्ये 35% महिलांचा देखील सहभाग सर्व्हेमध्ये होता. कारण आपल्याला माहिती आहे की सर्वेक्षण करताना महिला जास्त बोलत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत जाणं देखील कठीण असतं. पण ध्रुव रिसर्चने हा प्रयत्न केलेला आहे लोकमत समूहाच्या माध्यमातून की जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्यात यावं आणि त्यांचंही मत या सर्व्हेमध्ये जाणून घेण्यात यावं. त्यामुळं हा होता लोकमतचा सर्व्हे जो ध्रुव रिसर्च या नामांकित राष्ट्रीय पातळीवरच्या रिसर्च संस्थेसोबत केलेला आहे. यानंतरचा पुढचा जो सर्व्हे तो पुढारीने केलेला आहे आणि पुढारीने हा सर्व्हे वोटर्स मूड रिसर्च या संस्थेच्या मदतीने केलेला आहे. त्यांनी देखील हा सर्व्हे साधारण 22 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या दरम्यान केलेला आहे, 8 दिवसात 10 दिवसात. आणि त्यांनी प्रत्येक मतदारसंघातील म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील राज्यातील म्हणजे 48 लोकसभा मतदारसंघातील साधारण 300 लोकांशी मतदारांशी संपर्क साधून हा सर्व्हे केला आहे. म्हणजे जवळपास 15,000 सॅम्पल या सर्व्हेमध्ये वापरण्यात आलेलं आहे. त्यामुळं इथे देखील हा सर्व्हे 15,000च्या जवळपास लोकांशी संपर्क करून करण्यात आल्यामुळं त्याचे नक्की निष्कर्ष काय असतात किंवा असतील हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. आणि हा ॲप बेस्ड सर्व्हे होता, म्हणजे ॲपच्या माध्यमातून लोकांची माहिती भरून घेण्यात आली होती. त्यामुळं पुढारीच्या या सर्व्हेबद्दल देखील आपण खाली सविस्तरपणे जाणून घेऊयात. तिसरा जो सर्व्हे होता तो सकाळ माध्यम समूहाचा होता. सकाळ माध्यम समूहानं लोकांशी संपर्क साधलेला नाहीये, म्हणजे थेट मतदारांशी किंवा सामान्य नागरिकांशी संपर्क तसा साधलेला नाहीये. पण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत, या सगळ्या मतदारसंघातील जे प्रभावशाली व्यक्ती असतात त्यांच्याशी संपर्क साधून म्हणजे डॉक्टर्स, लॉयर्स किंवा इतर अनेक असे राजकारणी असतील किंवा इतर अनेक घटक असू शकतात, त्यामध्ये अशा सगळ्यांशी संपर्क साधून हा सर्व्हे तयार केलेला आहे. त्यामध्ये 60% शहरी भागाचा समावेश आहे आणि 40% ग्रामीण भागाचा समावेश आहे. म्हणजे यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा समतोल देखील साधण्याचा प्रयत्न या सर्व्हेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आणि हा सर्व्हे देखील 20 ते 29 नोव्हेंबर दरम्यानच करण्यात आला होता. त्यामुळं आपण या तिन्ही सर्व्हेंची जर कालावधी बघितला तर तो साधारण 20 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर अशाच काळामध्ये करण्यात आलेले सर्व्हे आहेत. त्यामुळं नक्की यामध्ये काय निष्कर्ष असू शकतात सर्व्हेमधले ते पाहणं देखील इंटरेस्टिंग असणार आहे. आपल्या सर्वांना उत्सुकता असेल सर्व्हेमध्ये कोणत्या निष्कर्षाबद्दल, तर ती म्हणजे सरकारच्या कामगिरीबाबतची. सरकारच्या कामगिरीवर किती टक्के लोक खुश आहेत, महिलांचा त्यामध्ये सरकारच्या कामगिरीवर समाधानी असण्याचं प्रमाण किती आहे आणि पुरुषांचं किती आहे याबद्दल देखील आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यासोबतच मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीबद्दलची देखील माहिती आपण या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये शोधण्याचा प्रयत्न करूयात. तर लोकमत या समूहानं केलेला जो सर्व्हे त्याच्यामध्ये सरकारच्या कामगिरीबाबत समाधान असमाधान व्यक्त केलेल्या नागरिकांची संख्या किती आहे याबद्दल थोडीशी माहिती घेऊयात. तर राज्य सरकारची जी वर्षभराची कामगिरी होती त्यामध्ये जर समाधानी आणि असमाधानी असा गट पाहायचा झाला तर एकूण 67% लोकांनी हे सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय, तर 33% लोक असमाधानी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आता 67 आणि 33 असे आकडे जरी एकूण गटामध्ये वाटत असले तरी महिला आणि पुरुषांची आकडेवारी पाहिली तर त्यात असं दिसून येते की 62% पुरुषांनी सरकारवर समाधान व्यक्त केले सरकारच्या कामगिरीवर, तर 73% महिलांनी हे समाधान व्यक्त केलेले सरकारच्या कामगिरीवर. म्हणजे अजूनही महिलांमध्ये सरकारच्या प्रती खूप जास्त सकारात्मक किंवा पॉझिटिव्ह वातावरण असल्याचं दिसून येतं, ज्या प्रमाणामध्ये महिलांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलेलं आहे. दुसरा इंटरेस्टिंग मुद्दा असा की 18 ते 35 जे वयोगटातील तरुण आहेत त्यांनी देखील सरकारच्या कामगिरीवर मोठ्या प्रमाणात विश्वास व्यक्त केलेला आहे. जवळपास 71% किंवा 70 ते 71% तरुणांनी 18 ते 35 या वयोगटातील सरकारची कामगिरी जी आहे ती समाधानकारक असल्याचं म्हटलेलं आहे. त्यानंतर आपण पुढारीमध्ये जो सर्व्हे
पुढारीने जो सर्व्हे केलेला आहे त्याची माहिती पाहिली तर त्यामध्ये 53% मतदारांनी हा सरकारवर समाधान व्यक्त केलेलं आहे, तर 41% लोक असमाधानी असल्याचं या सर्व्हेमध्ये दिसून आले. त्यासोबतच 6% लोकांनी सरकारची कामगिरी समाधानी आहे का, त्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत की असमाधानी आहेत हे सांगू शकत नसल्याचं देखील म्हटलेलं आहे. तसं त्यामुळं जर पुढारीचा सर्व्हे बघितला तर त्याच्यामध्ये जी सरकारच्या कामगिरीवर समाधान असमाधान व्यक्त करणाऱ्यांची संख्या आहे ती फक्त 5-10% फरक या दोन्हीमध्ये असल्याचं दिसून येतं. पण जर लोकमतचा सर्व्हे बघितला तर त्याच्यामध्ये प्रामुख्यानं 67% लोक सरकारच्या समर्थनार्थ म्हणजे 1/3 आणि फक्त जे 1% किंवा 33% लोक आहेत ते सरकारच्या कामगिरीच्या विरोधात असल्याचं दिसून येत आहे. आणि जो सकाळ समूह आहे त्यांनी सरकारच्या कामगिरीवर समाधान किंवा असमाधान असा सर्व्हे केलेला नाहीये किंवा असा स्पष्ट प्रश्न विचारलेला नाहीये, पण त्यांनी असा प्रश्न जरूर विचारलेला आहे की रस्ते, वीज, पाणी या बाबतीत किंवा या पायाभूत सुविधांच्या बाबतीत सरकारची कामगिरी तुम्हाला कशी आहे असं वाटतं. तर त्यामध्ये लोकांनी 49% समाधान व्यक्त केलंय, तर साधारण 38% लोकांनी त्याच्यावर असमाधानी असल्याचं म्हटलेलं आहे. त्यासोबतच शहरी भागातील जे मतदार आहेत त्यांनी मेट्रो, बस किंवा रेल्वे याबाबत किंवा सार्वजनिक वाहतुकीबाबत जेव्हा त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा त्यांनी 46% लोक अशी होती ज्यांनी सरकारची कामगिरी या 3 क्षेत्रांमध्ये म्हणजे सार्वजनिक वाहतुकीमध्ये ज्याच्यात मेट्रो, बस आणि रेल्वेचा समावेश होतो, यामध्ये 46% लोक हे समाधानी असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. यासोबतच जे रस्ते आणि महामार्ग याबाबत जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता सरकारच्या कामगिरीबाबत तेव्हा 46% लोक हे सरकारच्या कामगिरीवर खुश असल्याचं किंवा समाधानी असल्याचं दिसून आलंय. यानंतर म्हणजे सरकारच्या कामगिरीवर समाधानी असमाधानी आहात ह्याच्यानंतरचा दुसरा सर्व्हेमधला महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबाबतचा. तर या कामगिरीबाबत जर विचार केला तर लोकमतमध्ये जी आकडेवारी प्रकाशित करण्यात आलेली आहे किंवा लोकमत समूहाच्या सर्व्हेमध्ये जे निष्कर्ष आहेत त्यामध्ये 65% लोक हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीबाबत समाधानी असल्याचं दिसून येत आहे. आता यामध्ये अजून विशेष गोष्ट म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत किंवा मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी असलेल्या नागरिकांची संख्या ही तब्बल 70% आहे. त्यामुळं पश्चिम महाराष्ट्रात जो कधी काळी भाजपचा तसा गड समजला जात नव्हता तिथे मुख्यमंत्र्यांची जी लोकप्रियता आहे ती वारंवार वाढताना दिसतीये. त्यासोबतच आपण इतर ठिकाणी मुख्यमंत्र्यांची कामगिरी कशी ते बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात 58% लोक मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसतंय. विदर्भामध्ये 67%, मराठवाड्यात 63% आणि मुंबई, ठाणे, कोकण या रिजनमध्ये 62% नागरिक हे मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसतंय. आता यानंतर पुढारीने जो सर्व्हे केला होता त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी आहात का असा थेट प्रश्न नव्हता, पण तुम्हाला जर मुख्यमंत्री निवडायची वेळ आली तर पुढचा मुख्यमंत्री कोण असेल असा प्रश्न नक्की होता. आणि त्यामध्ये जर आकडेवारी पाहिली तर 40% लोकांनी इथं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर विश्वास दर्शवलाय आणि तेच आमचे पुढचे मुख्यमंत्री असतील अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली किंवा या सर्व्हेचे निष्कर्ष सांगतात. त्यासोबतच जर दुसऱ्या क्रमांकावर कोण असेल पुढारीच्या या सर्व्हेमध्ये असं पाहिलं तर तिथे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री जे आहेत त्यांचा नंबर लागतो. त्यांना जवळपास 18% लोकांनी पसंती दिली आहे. म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची आकडेवारी एकत्र केली तर जवळपास 58% लोकांनी या दोघांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पसंती दिलेली आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर जे नाव आहे ते अत्यंत सरप्राइझिंग आहे, कारण उद्धव ठाकरे यांना तिसऱ्या क्रमांकाची मतं मिळालेली आहेत. 15% लोकांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांना पाहण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरे यांचा पक्ष सध्या अत्यंत त्यांची कामगिरी खालावलेली असली किंवा स्वतः मैदानात दिसत नसले तरी देखील 15% लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला आहे. ते महाराष्ट्राचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात असं देखील या सर्व्हेचे निष्कर्ष सांगतात. त्यासोबतच अजित पवार यांची जर आकडेवारी पाहिली तर त्यांना 7% लोकांनी पसंती दिलेली आहे. त्यामुळे महायुतीचे जे तीनही प्रमुख नेते समजले जातात त्यांची आकडेवारी पाहिली तर ती जवळपास 65% आसपास जाते. तर पुढारीमध्ये किंवा लोकमतमध्ये जी आकडेवारी आली आहे ती लोकमतमध्ये 65% लोकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलंय, त्यांना मुख्यमंत्री पाहायचं म्हणून सांगितलंय. तर पुढारीच्या आकडेवारीमध्ये देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आकडेवारी पाहिली तर तिघांची मिळून साधारण 65% लोकांनी या तीनही प्रमुख नेत्यांवर विश्वास टाकलाय आणि तेच पुढचे मुख्यमंत्री असतील असं या सर्व्हेतून दिसून येतं. जो तिसरा सर्व्हे सकाळचा त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री कोण असावं किंवा मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत का असा प्रश्न न विचारता देवेंद्र फडणवीस यांच्या कोणता कार्यकाळ तुम्हाला चांगला वाटतो किंवा तुम्ही कोणत्या कार्यकाळाबद्दल जास्त चांगलं मत आहे तुमचं हे विचारलं होतं. तर त्यामध्ये असं दिसून आलं की 2014 ते 2019चा जो कार्यकाळ होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यामध्ये 36.5% लोकांनी पसंती दर्शवली आहे त्यांच्या 2014 ते 2019 या कार्यकाळाला. आणि विरोधी पक्षनेते म्हणून 25% लोकांनी म्हणजे
2019 ते 2022 मध्ये जे विरोधी पक्षनेते पदावर काम केलं देवेंद्र फडणवीसांनी, त्या कार्यकाळाला सुद्धा 25.5% लोकांनी पसंती दर्शवलेली आहे. त्यानंतर 15% लोकांनी 2022 ते 24च्या काळामध्ये ते जेव्हा उपमुख्यमंत्री होते तेव्हा 15% लोकांनी त्यांच्या कामगिरीला चांगलं असल्याचं म्हटलेलं आहे. पण आत्ता जे 2024 नंतर ते मुख्यमंत्री झालेत आणि मागच्या वर्षभरापासून मुख्यमंत्री आहेत, तिथे मात्र त्यांची कामगिरी 2014 ते 2019च्या तुलनेमध्ये खालावलेली दिसते. फक्त 22.9 म्हणजे साधारण 23% लोकांनी त्यांच्या या वर्षभराच्या कामगिरीला सकारात्मक असल्याचं म्हटलेलं आहे. त्यामुळं जर 2014 ते 19 सारखी कामगिरी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करून दाखवावी लागेल असं दिसतंय. कारण तेव्हा 36.5% लोकांनी पसंती दर्शवली होती त्या कार्यकाळाला, तर आता फक्त 23% लोक हे त्यांच्या कार्यकाळाबद्दल समाधानी असल्याचं त्यांनी मत व्यक्त केलंय. आपण पाहतो की गेल्या वर्षभरामध्ये समाजातील विविध जात घटकांनी म्हणजे मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा बंजारा समाज असेल यांनी मोठी मोठी आरक्षणासंदर्भातली आंदोलनं गेल्या वर्षभरात काढली होती. तर यावरून असं प्रश्न विचारण्यात आला होता की कोणत्या जातीय गटामध्ये किंवा कोणत्या जातीतून सरकारला किती पाठिंबा मिळतोय. तर लोकमतमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता, लोकमतच्या सर्व्हेमध्ये. तर त्यानुसार असं दिसून येतं की जे मराठा समाजात आहे तिथे मराठा समाजामध्ये 64% लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत, तर 36% लोक असमाधानी आहेत. त्यानंतर गैर मराठा जनरल ह्याच्यामध्ये जवळपास 80% लोक सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत, तर 20% लोक असमाधानी आहेत. ओबीसी मध्ये पाहिलं तर साधारण 70% लोक समाधानी आहेत, 30% लोक असमाधानी आहेत. अनुसूचित जाती SC मध्ये 65% लोक समाधानी, त्यानंतर 35% लोक असमाधानी. यात सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट जी पाहायला मिळते ती अशी की मुस्लिम समाज जो आहे तो देखील 49% आसपास सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं दिसतंय आणि 51% लोक हे मुस्लिम समाजातील मतदार हे सरकारच्या कामगिरीवर असमाधानी आहेत किंवा त्यांचा सरकारच्या कामगिरीवर विश्वास नाही असं त्यांनी मत व्यक्त केलेलं आहे. आता यानंतरचा प्रश्न या सर्व्हेमध्ये असा विचारण्यात आला होता की सरकारच्या कुठल्या योजना आपल्याला प्रभावित करतात किंवा कुठल्या योजना रिकॉल होतात लगेच. तर असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तर लोकमतच्या सर्व्हेमध्ये असं दिसून आले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सर्वाधिक पॉप्युलर आहे आणि पुरुष व महिला सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभदायक वाटतात असा जेव्हा प्रश्न होता तर 50% लोकांनी सांगितलंय की लाडकी बहीण योजना ही लाभदायक वाटते. त्या खालोखाल महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजना ज्याला म्हणतो ते 33% लोकांनी ही योजना उत्तम असल्याचं म्हटलंय किंवा लाभदायक असल्याचं म्हटलेलं आहे. त्यासोबतच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना जी शेतकऱ्यांसाठी असते त्या योजनेबद्दल देखील सकारात्मक प्रतिसाद मतदारांमध्ये असल्याचं दिसून येतं. 12% लोकांनी ही योजना चांगली असल्याचं म्हटलंय किंवा ही योजना लाभदायक वाटते असं म्हटलेलं आहे. प्रधानमंत्री आवास योजना ही देखील अनेकांनी चांगली असल्याचं सांगितलंय. जवळपास 11% त्याच्यामध्ये मतदारांचा सहभाग आहे. तर आता या सगळ्या योजना बघितल्या तर ह्या DBT अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरवर आधारित असलेल्या योजना आहेत. त्यामुळं सरकारकडनं मिळणारा जो निधी आहे किंवा सरकारकडनं मिळणारं जे पाठबळ आहे मतदारांना किंवा नागरिकांना ते त्यांना महत्त्वपूर्ण वाटतं आणि महागाई किंवा इतर गोष्टी ज्या असतात त्यांच्या आयुष्यातल्या त्या कमी करण्यासाठी सरकारची ही मदत त्यांना फार जास्त गरजेची वाटते. असं या सरकारच्या ज्या कोणत्या योजनांवर तुम्ही खुश आहात किंवा सरकारच्या कुठल्या योजना लाभदायी वाटतात हा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरावर लाडकी बहीण किंवा इतर प्रश्न जेव्हा लाडकी बहीण किंवा महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना यासारख्या योजनांची जेव्हा उत्तर मिळतात तेव्हा ह्या योजना लोकांच्या आयुष्यात परिणाम करतायत किंवा त्यांना महत्त्वाच्या वाटतात असं दिसून येत आहे. पायाभूत सुविधांच्या बाबतीत सुद्धा याच्यात प्रश्न विचारण्यात आलेले होते की सरकारच्या जर सरकार सोशल सेक्टर स्कीम्स किंवा लाडकी बहीण किसान सन्मान यासारख्या योजनांवर पैसे खर्च करतोय तर पायाभूत सुविधांच्या बाबतीत सरकारची कामगिरी कशी आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरतं. तर लोकमतचा जो सर्व्हे आहे त्याच्यानुसार असं दिसतं की सरकार जर कल्याणकारी योजनांवर खर्च करतोय तर त्यासोबतच तो पायाभूत योजनांवर देखील खर्च करतोय, पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर देखील खर्च करतोय असं दिसून आलेलं आहे. याच्यामध्ये राज्य सरकारच्या कामगिरीचं दुहेरी चित्र म्हणजे विकास आणि कल्याणाचा संतुलन राखण्यात सरकारला यश आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे ज्याच्यामध्ये 23% पिण्याच्या पाण्याच्या सुविधा उपलब्ध करण्याच्या साठी किंवा 19% उत्तम रस्ते जोडणी, त्यासोबतच 17% प्रमुख शहरांमध्ये मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांचा विस्तार, त्यासोबत ग्रामीण विकास व पायाभूत सुविधांमध्ये बजेट वाढ 10%, अशा सगळ्या योजनांचा समावेश आहे किंवा या सगळ्या सेक्टरमध्ये सरकारच्या कामगिरीला नागरिकांनी या प्रमाणामध्ये किंवा या टक्क्यांमध्ये मतं दिलेली आहेत. त्यामुळं हे सगळे जर DBT किंवा त्याच्या माध्यमातून होणाऱ्या सोशल सेक्टर स्पेंडिंगचा जरी लोक विचार करत असले तरी सुद्धा पायाभूत सुविधांवर जो खर्च होतोय त्याबाबत सुद्धा सरकारच्या कामगिरीवर लोक समाधानी असल्याचं दिसून येतं. आता हा झाला लोकमत मधला सर्व्हे. त्यासोबतच जर आपण
सकाळमध्ये जे प्रश्न विचारण्यात आले होते आणि त्यामध्ये कोणत्या सरकारच्या काळात पायाभूत सुविधांवर सर्वाधिक काम झालेले असा तो एक प्रश्न होता सकाळच्या सर्व्हेमध्ये. त्यामध्ये असं दिसून येतं की देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात किंवा त्यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारच्या काळामध्ये 42.7% म्हणजे जवळपास 43% कामं, पायाभूत सुविधांची कामं ही फक्त देवेंद्र फडणवीसांच्या काळामध्ये झाल्याचं उत्तर हे मतदारांनी नोंदवलेले आहे. त्यानंतर 24.6% एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात, मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात काम झाल्याचं सांगितलं जातं. तर तिसरा जो नंबर आहे तो 22.4% उद्धव ठाकरे सरकारच्या काळामध्ये पायाभूत सुविधांमध्ये काम झाल्याचं मतदारांनी नोंदवलेलं आहे. आता पायाभूत सुविधांमध्ये रस्ते, वीज, पाणी, आरोग्य सुविधा या सगळ्या गोष्टींचा देखील समावेश होतो. तर राज्यात पायाभूत सुविधांचा म्हणजे रस्ते, वीज, पाणी विकास मागील एका वर्षात समाधानकारक झालाय का असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता या सर्व्हेमध्ये, तेव्हा लोकांची उत्तर पाहिली तर 34.5% लोकांनी समाधानी असल्याचं म्हटलंय. तर 14.9% लोकांनी मोठ्या प्रमाणात समाधान म्हणजे हे दोन्ही जर एकत्र केले तर साधारण 48-49% लोक अशी आहेत ज्यांनी सरकारच्या या कामगिरीबद्दल, रस्ते, वीज, पाणी या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केलेले दिसत आहे. त्यासोबतच आरोग्य सेवा, विशेषतः ग्रामीण भागातील आरोग्य केंद्रांची स्थिती मागील एका वर्षात सुधारली आहे का असा जेव्हा प्रश्न सकाळच्या या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता, तेव्हा थोडीशी सुधारली असं उत्तर 52.4% लोकांनी दिली आहे. तर खूप सुधारली असं उत्तर 16% लोकांनी दिलंय. आणि सुधारली नाही असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील लक्षणीय आहे. जवळपास 31.6% लोकांनी यामध्ये कुठल्याही प्रकारची सुधारणा झाली नसल्याचं म्हटलेलं आहे. आता यानंतरचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे की सरकार आता जर निवडणुका झाल्या तर कुठल्या पक्षाला जास्त पाठिंबा मिळेल याबाबतचा तो प्रश्न होता आणि तो पुढारी न्यूजमध्ये, पुढारीच्या या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. तर त्यामध्ये असं दिसून येतं की 35% लोकांनी भाजपला पसंती दिली आहे. जर सर्व पक्ष स्वबळावर लढले तर कोणाला मतदान कराल असा तो प्रश्न होता किंवा कोणाला पसंती द्याल. त्याखालोखाल 20% लोकांनी काँग्रेसला पसंती दिली आहे. शिवसेना शिंदे गट जो आहे, शिंदेची शिवसेना, त्याला 13% लोकांनी पसंती दिली आहे. तर शिवसेना ठाकरे गटाला जवळपास 12% लोकांनी पसंती दिली आहे. आपण मागच्या विधानसभेची आकडेवारी पाहिली तर त्यामध्ये साधारण 27 ते 28% मतं भाजपला मिळाली होती, जी आता 35% पोहोचत असल्याचं दिसतंय. म्हणजे भाजपला जवळपास 7 ते 8% मतांचा जास्त फायदा होत असल्याचं किंवा लाभ होत असल्याचं दिसून येत आहे. काँग्रेसची जी आकडेवारी आहे 2024च्या विधानसभा निवडणुकांची, ती मतांच्या टक्केवारीत पाहिली तर साधारण त्यांना 15 ते 16% मतं होती, जी 20% गेली असं दिसतंय. म्हणजे काँग्रेसला सुद्धा फायदा होतोय, भाजपला देखील फायदा होतोय. शिवसेना शिंदे आणि ठाकरे हे दोघांना देखील 12-13% मतं दिसत आहेत. पण हे विधानसभेच्या तुलनेत बघितलं तर ते त्याच ठिकाणी कॉन्स्टंट असल्याचं दिसतंय. मग जर भाजपला आणि काँग्रेसला फायदा होतोय तर त्यांना कोणाची मतं मिळत आहेत, तर असं दिसून येते की राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार, अजित पवार, मनसे, वंचित बहुजन आघाडी, MIM या सगळ्यांची जी मतं कमी झालेली आहेत त्याचा फायदा भाजपला आणि काँग्रेसला होताना दिसतोय. या बाकीच्या सगळ्या पक्षांना 7% किंवा त्यापेक्षा कमी गुण किंवा टक्के मतं मिळालेली आहेत. त्यामुळं या सगळ्यांचा फायदा भाजपला आणि काँग्रेसला होताना दिसतोय. यानंतरचा या सर्वेक्षणामधील महत्त्वाचा प्रश्न जो होता तो म्हणजे की विरोधकांच्या कामगिरीवर आपण किती प्रमाणात समाधानी आहात किंवा असमाधानी आहात किंवा त्यांची कामगिरी चांगली राहिली आहे, वाईट राहिली आहे असा एक प्रश्न होता. तर त्यामध्ये 58% लोकांनी हे विरोधकांच्या कामगिरीवर ते समाधानी किंवा खुश असल्याचं म्हटलेलं आहे आणि त्यासोबतच 42% लोकांनी आहे जो ते विरोधकांच्या कामगिरीवर समाधानी नसल्याचं म्हटलेलं आहे. आता विरोधी पक्षांना या आकडेवारीवरून खूप जास्त काम करायचंय हे देखील दिसून येतं. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जी पुढची 4 वर्ष आहेत त्या काळात विरोधी पक्ष कशा प्रकारे काम करतो हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आता मतदारांसाठी जे कळीचे मुद्दे असतात रोजच्या जगण्यातल्या आयुष्यातले असू देत किंवा अजून इतर कोणते मुद्दे असू देत, तर असा जेव्हा प्रश्न विचारला होता की आपल्यासाठी कळीचे मुद्दे कुठले आहेत, तर तेव्हा लोकांनी उत्तर दिले. त्यामध्ये 38% बेरोजगारी हा मुद्दा कळीचा मुद्दा असल्याचं म्हटलेलं आहे. त्यासोबतच महागाई 22%, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न 19% लोकांनी महत्त्वाचा असल्याचं सांगितलंय. 6% लोकांनी वाहतूक कोंडीला महत्त्व दिलेलं आहे. सार्वजनिक आरोग्य आणि स्वच्छता या देखील 5% लोकांसाठी कळीचा मुद्दा असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि यासोबतच भ्रष्टाचार देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि 5% लोकांनी त्याच्यावर त्यांच्यासाठी हा मुद्दा कळीचा मुद्दा असल्याचं म्हटलेलं आहे. यासोबतच राज्यामध्ये जे सामाजिक वाद आणि आर्थिक प्रगती या संदर्भात जो चर्चा होते की म्हणजे आर्थिक प्रगतीमुळे सामाजिक वाद संपू शकतात का किंवा मिटू शकतात का असा जेव्हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर जवळपास 59% लोकांनी हो, आर्थिक प्रगतीमुळं समाजांमधले जे तेढ आहेत किंवा वाद आहेत ते मिटू शकतात असं उत्तर दिलेलं आहे. त्यासोबतच 28% लोक हे वाद खूप जुने आणि खोलवर रुजलेले आहेत आणि ते फक्त आर्थिक प्रगतीने ते मिटणारे नाहीत असं उत्तर दिलेलं आहे. आणि 13% लोक असे आहेत जे सांगतात की हे सांगता येत नाही की नक्की हे वाद मिटू शकतील किंवा मिटणार नाहीत. त्यामुळे आर्थिक प्रगती ही समाजातील ताण कमी करण्यासाठी सुद्धा किती महत्त्वाची आहे हे या प्रश्नातून दिसून येतं.
सध्या राज्यभरात मराठी अमराठी असा संघर्ष पेटलेला दिसतोय. तर या निमित्तानंच मराठी भाषेबद्दलचा देखील प्रश्न या सर्व्हेमध्ये, सकाळच्या सर्व्हेमध्ये विचारण्यात आला होता. तो प्रश्न असा होता, की मराठी भाषेचे संवर्धन आणि शाळांमध्ये तिचा वापर वाढवण्यासाठी सरकारनं केलेल्या उपाययोजना योग्य आहेत असं वाटतं का? तर याच्यामध्ये जे उत्तरं मिळाली आहेत ती 26.8% म्हणजे जवळपास 27% लोकांनी होय असं म्हटलंय, की योजना योग्य वाटतात. त्यासोबतच या योजना योग्य नाही आहेत असं म्हणणाऱ्यांची संख्या देखील 20% आहे. योजना आहेत, पण त्या अपुऱ्या आहेत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किंवा शाळा जोपासण्यासाठी. तर अशांची संख्या 42.5% आहे. म्हणजे सरकारला मराठी शाळा वाचवण्यासाठी किंवा मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी अजून खूप मोठं काम करावं लागणार आहे, असं या प्रश्नाच्या निमित्तानं जे उत्तर आलेले आहेत, निष्कर्ष आलेले आहेत, त्यातून दिसून येतं. त्यामुळं हा मुद्दा येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये सुद्धा तापत राहील. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील, त्यानिमित्ताने सुद्धा हा मुद्दा तापत राहील. आणि आत्ताच्या देखील सर्वेक्षणामध्ये, वर्षपूर्तीच्या निमित्तानं झालेल्या सर्वेक्षणामध्ये मराठी हा अनेकांसाठी महत्त्वपूर्ण मुद्दा आहे आणि तो सातत्याने चर्चेत राहील याची देखील काळजी अनेकांनी कडून घेतली जाईल, असं या सर्वेच्या निष्कर्षातून दिसून येतं. आता ह्या तिन्ही सर्वेक्षणांच्या शेवटाकडे येताना असं दिसून येतं, की एकतर लोक भाजप किंवा काँग्रेस किंवा महायुती किंवा महाविकास आघाडी अशा आघाड्यांना किंवा पक्षांना प्रिफर करताना दिसत आहेत. आता या सगळ्यांमध्ये काय होतंय, तर छोटी पक्ष, अपक्ष यांची स्पेस जवळपास संपत चालली आहे का, असं देखील चित्र या तिन्ही सर्वेक्षणातून दिसून येतं. म्हणजे काय, तर भाजप एकतर लोक भाजपा प्रिफर करतायत किंवा काँग्रेसला निवडतायत किंवा महायुती किंवा महाविकास आघाडीला निवडतायत. या सगळ्यांमध्ये जे छोटे पक्ष, अपक्ष आहेत त्यांची कामगिरी सातत्याने खालावताना दिसतेय. किंवा आज जर निवडणूक झाली तर मतदान कोणाला देणार, अशा प्रश्नावर देखील एकतर फक्त भाजप किंवा काँग्रेस अशी उत्तर येतात. त्यामुळं जी अपक्ष असतात किंवा छोटी पक्ष आहेत त्यांच्यासाठीची स्पेस हळूहळू कमी होत चालली आहे. यासोबतच जो स्विंग वोटर असतो, की अजून मी ठरवलेलं नाहीये की कोणाला मतदान करायचे, अशी जे मतदार असतात, काठावरचे मतदार, म्हणजे ते कुठल्याही बाजूने वळू शकतात, अशा मतदारांची संख्या देखील हळूहळू कमी होत चालली असं दिसतं. सीएसडीएसच्या आकडेवारीनुसार साधारण असे मतांची टक्केवारी 15% आसपास असते असं म्हटलं जातं. पण आता हे स्विंग वोटर्स जे आहेत ते हळूहळू कमी होऊन आता थेट आत्तापासूनच लोक मतं बनवायला लागली आहेत, की माझं मत या पक्षाला असेल किंवा माझं मत दुसऱ्या पक्षाला असेल. अशा वेळी उमेदवार जे असतात त्यांचं महत्त्व हळूहळू या प्रोसेसमध्ये कमी होत चाललंय आणि पक्षांची जी एकाधिकारशाही आहे ती वाढत चालली आहे, असं देखील या तिन्ही सर्वेच्या निष्कर्षणातून दिसून येतं. कारण स्विंग वोटर्स जर हळूहळू कमी होत असतील तर पक्ष जो उमेदवार देईल त्या उमेदवाराकडे मतदारांचा कल असतो आणि मग अशा वेळी चांगले उमेदवार जरी असतील तरी पक्षाचं मत त्यांच्या बाजूने नसेल तर मात्र त्यांना तिकीट मिळण्यासाठी अडचण होऊ शकते. हा देखील या तीनही सर्वे मधला एक महत्त्वपूर्ण निष्कर्ष आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं. यासोबतच जर सरकारच्या वर्षभराच्या कामगिरीचा जर एक फीचर म्हटलं पाहिजे तर ते म्हणजे 2024च्या निवडणुकीमध्ये सुद्धा ज्याची चर्चा झाली होती आणि आता झालेल्या नुकत्याच बिहारच्या निवडणुकीत सुद्धा याची चर्चा झाली, ती म्हणजे महिला वोटर्स. तर या महिला वोटर्सला देखील आत्ताही सरकारला मोठा पाठिंबा असल्याचं दिसून येतं. कारण जवळपास सरकारच्या कामगिरीवर किती टक्के महिला खुश आहेत असं जेव्हा पाहतो तर 72% महिला या समाधानी असल्याचं दिसतं. मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर किती टक्के महिला खुश आहेत, तर त्यामध्ये सुद्धा साधारण 72% महिलांनी समाधान व्यक्त केलंय. त्यासोबत पुरुषांची तुलना केली तर साधारण फक्त 62% पुरुषांनी सरकारच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं आणि मुख्यमंत्र्यांच्या कामगिरीवर समाधानी असल्याचं म्हटलंय. त्यामुळे जो महिलांच्या वोट मध्ये जो 10%चा ॲडव्हान्टेज आत्ताच सरकारला आहे, तो अशाच पद्धतीने बिहार निवडणुकीमध्ये सुद्धा दिसून आला होता. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होतील, त्यासोबतच पुढच्या सगळ्या निवडणुका होतील, त्यामध्ये महिला फॅक्टर हा सर्वात महत्त्वाचा असणार आहे आणि तो महिला फॅक्टर जो कल्टिवेट करायचा असतो, वोटर कल्टिवेट करायचा असतो, तशा पद्धतीने सरकार आत्ता देखील काम करत असल्याचं दिसून येत आहे. कारण लाडकी बहीण योजना असू देत किंवा इतर कोणत्या योजना असू देत, महिला केंद्रित योजनांची संख्या वाढत चालली आहे. महिलांसाठी काम करणाऱ्या पक्षांच्या संघटना देखील वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळं येणारा जो काळ आहे, या तीनही सर्वेचं हेही एक निरीक्षण असू शकतं, की येणारा जो काळ आहे तो महिला मतदारांचा आहे आणि त्या ज्याप्रमाणे कामगिरी करतील त्यांच्यासाठी जे सरकार चांगल्या पद्धतीने काम करेल, मग जातीपातीचं किंवा धर्माचं राजकारण सोडून सुद्धा महिला बाहेर जाऊन त्या पक्षाला मतदान करतील अशी देखील शक्यता पुढच्या काळामध्ये निर्माण होऊ शकते, असंही या तीनही सर्वेचे निष्कर्ष आपण म्हणू शकतो. त्यामुळे या तीनही सर्वेचे निष्कर्ष तुम्हाला कसे वाटले, यासोबतच तुमचे काही निष्कर्ष आहेत का, त्यासोबतच तुम्ही सरकारच्या कामगिरीवर किती समाधानी आहात, असमाधानी आहात, हे देखील आम्हाला नक्की सांगा. कमेंट करा.
त्यासोबतच अशाच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओज, पॉडकास्ट, मुलाखती ऐकण्यासाठी द पॉलिटिक्सला लाईक, शेअर, फॉलो, सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.